दिवस आठवले. थँक्यू सो मच. तुम्ही मला इथं आमच्या संघाला खेळायला चान्स दिलात आणि तुम्ही मला 2 मिनिटं बोलायला दिलात. तुमचे मनापासून आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब, या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त केल्याबद्दल. त्याचबरोबर शिवतेज ट्रॉफीच्या वतीनं तुमचं हार्दिक स्वागत असेल. वेलकम बॅक. जाऊया मॅच कडे पुन्हा एकदा. अ गटातील पहिली क्वार्टर फायनल खेळवली जाईल. अ गटातील पहिली क्वार्टर फायनल खेळवली जाईल चालू मॅच संपल्यानंतर. कुंभाराळी अगेन्स्ट गांगाराळी ब. जय हनुमान तांबडशेत अगेन्स्ट अरवी 11 चिंचपाडा यांच्यामध्ये रंगतदार सामना आपल्याला पाहायला मिळतो. चिंचपाडा हा संघ सध्याच्या घडीला क्षेत्ररक्षण करतोय आणि बॅटिंग लाईन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. जय हनुमान तांबडशेत हा संघ आडव्या बॅटनं स्वीप केला. स्क्वेअरला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अगदी भिंत उभी केली होती, परंतु तिथे अडवण्यामध्ये यश आलं. क्षेत्ररक्षकाला एक सिंगल या ठिकाणी बनेल आणि एका सिंगलना धावफलकावरती धावसंख्या जॉईन केली जाते. 1 स्पीडअप करायचं आहे दोन्ही टीमला. कौंडाल तळाचा संघनायक कुठे असेल तर टॉसबॉक्स मध्ये यायचंय. दोन्ही टीमला विनंती असेल का स्पीडअप करायचं. यावेळेचा चेंडू त्या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून आपल्याला नो या ठिकाणी नो ची पनिशमेंट दिली जाते. गोलंदाजाला पनिशमेंट केलं जातं की हा नो चेंडू जरूर असेल आणि नो च्या माध्यमातून अजून एक एक्स्ट्राची धाव ऍड केली जाईल. अशी धावसंख्या 2 वाढेल. धावसंख्या होती ती 3. तांबडशेत संघाचा विकास जर कुठे असेल तर त्यांनी व्यासपीठावर यायचंय. तांबडशेत संघाचा विकास जर असेल ना. फुल टॉस बॉल अगदी हातामध्ये सोपवला. कुठेतरी एक मोठा प्रहार करायला हवा होता, परंतु तो झालेला नाहीये. प्रयत्न चालू आहेत. प्रयत्न करावे लागतील आणि झिजावं लागल. झिजल्यानंतर जे यश मिळतं ते खरे कष्ट, आणि कष्ट प्रामाणिक असेल तर यशालाही पर्याय नसतं असं म्हटलं जातं. धावसंख्या 1 धाव्याने पुढे सरसावते. 4 आकडावरती. स्वतःच्याच फलंदाजामध्ये चेंडू अडला. त्यानंतर चेंडूचा जो स्पीड होता तो डाऊन झाला, कमी झाला आणि धावा धावफलकावरती एका धावेच्या मदतीनं जोडली जाते. 5 आकड्यावरती आपण पाहताय शिवतेज ट्रॉफी 2024 मध्ये चेंडू बाकी आहेत. 2 चेंडू बाकी आहेत. 4 चेंडूचा खेळ अद्यापर्यंत संपलाय आणि तब्बल फलकावरती धावसंख्या झाली ती म्हणजे 5. अजून एक मात्र स्वीप केलाय. बॅकवर्ड पॉइंट रिझन मध्ये चेंडू जातोय. सीमा पार चौकार. धावसंख्या 9. 5 चेंडूचा खेळ अद्यापर्यंत संपलाय. अगदी स्वीप केला बॅकवर्डला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाला भेदून चेंडू सीमा पार चौकार. रिव्हचा अटेंड करण्याचा होता, परंतु इथे फलंदाजाला सहज समजलं की या क्षणी आपण जर बॅट टाकली तर कदाचित विकेट जाण्याची जास्त संभावना असू शकते. मुंगोशी संघ जर उपस्थित असेल तर आमच्याशी संपर्क साधायचा. मुंगोशी संघ वारंवार मात्र फलंदाज त्या ठिकाणी रिॲक्शन करतोय, परंतु गोलंदाज त्याच पद्धतीनं पुन्हा स्विंग करतोय. रिव्हर्स केलाय. त्या ठिकाणी यश सारखं क्षेत्ररक्षक मात्र येतोय चेंडूवरती. 1 धाव येईल. षटक संपता. पहिल्या फलकावरती टोटल धावा आल्या 12. षटक संपलाय. षटक संपलाय. 1 षटक समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आल्या त्या म्हणजे विदाउट लॉस 12. विदाउट लॉस 12. स्पीडअप करायचं आहे. जास्त वेळ लावू नका, कारण की आपल्याला अजूनही 2 लॉट्स खेळायचे. याच्यानंतर पहिल्या लॉट्स मधील क्वार्टर फायनल जी राहिली होती गांगराळी ब अगेन्स्ट कुंभाराळी. एका बाजूनी ऍडी असेल तर त्यांच्या
दुसरा संघ गांगरवाडी असेल. दोन्ही संघांचा टॉस कदाचित झाला असावा. यानंतरची क्वार्टर फायनल अ गटाची पहिली क्वार्टर आपल्याला पाहायला मिळेल. क्वार्टर फायनल जिंकेल तो थेट जाईल सुपर 4 मध्ये. बक्षिसात पात्र ठरणारा संघ कोण असेल? पहिला चेंडू मात्र दुसऱ्या षटकातील खराब फेकला जातोय. लेग स्टंपच्या बाहेर अतिरिक्त धावेळी या ठिकाणी केली जाईल ऍड आणि धावसंख्येमध्ये थोडासा बदल होताना पाहायला मिळेल 14 या आकड्यावरती. सुमित गोनकर यांना विनंती आहे आपण व्यासपीठावर यायचे. त्याचबरोबर राकेश पाटील, राकेश म्हात्रे यांना सुद्धा विनंती आहे आपण समालोचन कक्षामध्ये यायचे. आलेल्या सर्व पाहुण्यांचं तसेच सर्व मान्यवरांचं बरोबर जमीन नंतर या स्पर्धेसाठी आलेल्या सर्व प्रेक्षकांचं शिवतेज ट्रॉफीच्या वतीनं सहर्ष स्वागत असेल. सामन्याकडे वळूया पुन्हा एकदा. एक दिग्गज मॅच आपल्याला पाहायला मिळते. आरव्ही 11 चिंचपाडा त्यांच्या अगेन्स्ट मध्ये खेळते जे हनुमान टीम तांबडशेत. लव्वर होता परंतु स्वतःच्या फलंदाजानंतर चेंडू समोर एक सिंगल बनणे. धावसंख्या झाली 2 चेंडू 19. 4 चेंडूचा खेळ अद्यापही बाकी आहे. हा डॉक्टर MBBS विदाउट डिग्री. फुलटॉस आणि यॉर्करचा केला वापर. लांब रक्षण केलं जातं. अगदी डबलचं जाळं टाकलं गेलं मात्र पुढे जाण्यासाठी चेंडूला रस्ताच उरला नव्हता. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाते विशाल बामणेसाठी. जसं दिग्गज शरीर आहे त्या दिग्गज शरीराला फक्त चेंडू टच झाल्यानंतर चेंडू पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आला. लाजवाब क्षेत्ररक्षण. यस पंसो त्या ठिकाणी सांगतायत परिस्थिती वाईट आहे सध्याच्या घडीला. वाईट परिस्थितीमध्ये संघ खेळतोय टीम चिंचपाडा. पुन्हा एकदा खराब बॉल. वाईटची दंदशा लागली. हा आता मात्र आउट ऑफ द पार्क. चेंडू जाईल सीमाच्या बाहेर. फलंदाज बाद होईल. दोनदा वाईट टाकले तिसऱ्यांदा संधी देणार नाहीये. बाळू इज बॅक टू द पॅव्हिलियन. धावा झाल्या धप्पलकावरती 22. षटक दुसरे इन प्रोग्रेस आपल्याला पाहायला मिळेल. 2 चेंडू काहीशे बाकी असावेत या दुसऱ्या षटकातील. तब्बल 8 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे आणि धावा झाल्यात त्या 22-22. धप्पलकावरती धावा लागतात. यानंतर हा 2 चेंडू बाकी आहेत. संख्या 22 22 यावेळेस मात्र लेग कटर गेला. सरळ यष्ट्या उद्ध्वस्त करण्यासाठी सोबवला चेंडू. त्रिफळाची फलंदाज अजून एकदा ग्राउंड मध्ये जाईल. एक क्लासिक गोलंदाजी पाहायला मिळते. टप्पा खाल्यानंतर डायरेक्ट चेंडू टर्न केला जातोय. सरळ यष्टी वरती आढळतोय. फलंदाज बाद होतोय त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. नंबर 2 चा 2 गडी बाद. धावसंख्या 22. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. आडव्या बॅटनं स्वीप करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जात होता. षटक सामना दुसरा. 2 षटक समाप्तीनंतर फलकावरती धावसंख्या आली ते म्हणजे 2 गडी बाद 23.
Bluetooth mode. Bluetooth mode. हॅलो हॅलो. चला धावसंख्या 30. पहिला डाव संपला आणि तदनंतर धफलकावरती धावा टोटल जोडल्या गेल्या. तर पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर 30 या आकड्यावरती. तर दुसऱ्या डावामध्ये आपण पाहणार आहोत तर 30 धावेला कशा पद्धतीने डिफेन्स केला जातील. 31 धावा डिफेन्स कराव्या लागतील, कारण की तब्बल प्रथम फलंदाजी करत असताना टीम तांबडशेत या संघाने धावा उभ्या केल्या. त्या 31 धावेला प्रत्युत्तर द्यावा लागेल. यानंतरची लढत राहिली होती, शेवटची लढत राहिली होती गांगराळी अगेन्स्ट पेन कुंभाराळी. दोन्ही संघांनी तयार राहायचं. ओ द माईक. ज्या खेळाडूंनी क्रिकेट ज्या खेळाडूंनी क्रिकेट हा काळामध्ये भरपूर खेळलाय, त्याच्यामध्ये जर मंगेश कराडकर जर आले असतील तर त्यांनी व्यासपीठावर यायचंय. त्याचबरोबर विकास पाटील तांबडशेत जर आला असेल तर त्यांनी व्यासपीठावर यायचंय. त्याचबरोबर प्रसाद वास्कर कोलीवाडा जर आला असेल तर त्यांनी व्यासपीठावर यायचंय. त्याचबरोबर अमोल वर्तक, सुरेश बाटेवाडा जर आले असतील तर त्यांनी व्यासपीठावर यायचंय. त्याचबरोबर प्रशांत ओक हे आले असतील तर त्यांनी व्यासपीठावर यायचंय. त्याचबरोबर रतन चव्हाण आले असतील तर त्यांनी व्यासपीठावर यायचंय. पाहुणे आले असतील तर त्यांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय. आलेल्या सर्व मान्यवरांचं, लाडक्या प्रेक्षक राजांचं देखील शिवतेज बाटेवाडा या नगरीमध्ये सहर्ष स्वागत. जाऊया मॅच कडे. मॅच ऑन, गेम ऑन, लेग प्ले. पहिला बॉल स्विच केलाय, चेंडूला मात्र बॅकवर्डला पाठवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी स्वप्नीलच्या माध्यमातून केला जात होता. अर्वी 11 चिंचपाडा संघाचा एक अवैधीय खेळाडू, विस्फोटक फलंदाजी करणारा खेळाडू स्वप्नील, मन फ्रॉम अर्वी 11 चिंचपाडा संघातून खेळतोय. पहिले षटक इन प्रोग्रेस आपण बालू यांचं पाहतोय. तांबडशेत संघाकडून वेगवान गोलंदाजी पाहायला मिळते. काय क्लास दाखवतोय. इज अ क्रेझी, एक खोलवर टप्प्याची घातक गोलंदाजी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. फेस केलेत या फलंदाजानं. स्वप्नीलला 2 चेंडू फेस केलेत, धावा मात्र 0 या आकड्यावरती खर्च केल्यात. यावेळेस थांबणार नाही आणि थांबेल ते नाव स्वप्नील कसलं. हा ठोकलाय चौकार, बॅकवर्ड डीप बॅकवर्ड पॉइंटचा चौकार येतोय आणि 3 चेंडूचा खेळ अद्यापर्यंत संपलाय. 3 चेंडू समाप्तीनंतर टीमची टोटल अर्वी 11 चिंचपाडा संघाची बिनगडी बाद 4. तीस धावा सहज कॅरी होऊ शकतात, परंतु समोरचा संघ देखील तितकाच बल्लाढ्य संघ, दिग्गज संघ आहे. हा मात्र लेग स्टंपच्या बाहेर अतिरिक्त धाव्याने या ठिकाणी केली जाईल. वाढ धावसंख्येमध्ये थोडंसं मात्र परिवर्तन होताना पाहायला मिळेल. या ठिकाणी पुन्हा एकदा मात्र प्रति चेंडूला अडवण्यामध्ये यश तांबडशेत संघाच्या क्षेत्ररक्षकाकडून आलं. अद्यापर्यंत तरी एक चांगली क्षेत्ररक्षकाची भूमिका बजावत असताना पूर्णतः तांबडशेत संघाचे सर्व खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात.
31 धावेला या ठिकाणी डिफेन्स करायचं आहे. तब्बल प्रत्येक धाव ही मौल्यवान असणार आहे. बॅटची थोडीशी कडा लागली परंतु इथे थांबणार नाही. वेगवान चेंडू सीमा पार करेल. चेंडू जातो क्षेत्ररक्षकाला चकमा देऊन सीमा पार 4 धावेसाठी. धावसंख्येमध्ये बदल होताना पाहायला मिळेल. बॉल 5 चेंडू झाले. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 10 या आकड्यावरती खेळतोय टीम अर्वी 11 चिंचपाडा. स्विच केला आणि चेंडू जाईल सीमा पार. षटक संपतो. एक षटक समाप्तीनंतर विदाउट लॉस इन स्कोरबोर्ड ऑन स्कोर 14. त्याला स्पीडअप करायचं आहे. त्यांचं तुम्ही अलर्ट करायचं आहे. टीम मीटिंग अजिबात नको आहे. तांबडशेत जे हनुमान तांबडशेत तुम्हाला टाइम पॉज केला जाणार नाही. कौंडलताळा संघाचा भूषण इथे उपस्थित आहे. त्याचं सुद्धा शिवतेज बाटेवाडातर्फे स्वागत आहे. आलेल्या सर्व पाहुण्यांचा पुन्हा एकदा शिवतेज बाटेवाडा ट्रॉफी यांच्या वतीनं सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. 2024 मधील धावसंख्या 14. पहिले षटक या ठिकाणी संपलंय. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. रेकॉर्ड ब्रेकर गर्दी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. मैदानाच्या अवतीभोवती फार प्रेक्षकांचा मात्र गर्दी वाढत चालली आहे. या 4 धावेच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचते अर्वी 11 चिंचपाडा संघाची. 13 धावेची अजूनही गरज असेल. हस्ते खेळ वृत्ती. बॅटची बाहेरची कडा लागली आणि यष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू गेला आणि फलंदाज बाद होतोय. स्वप्नील संघाचा आधारस्तंभ इथे मात्र घसरला जातोय. ज्याच्यावरती संघाची धुरा होती, ज्याच्या खांद्यावरती पूर्णतः जबाबदारी होती, तो फलंदाज आता मात्र मैदान सोडतोय. अर्थातच बॅक टू द पवेलियन. जुने विजयासाठी मात्र 13 धावेची गरज असणार आहे. दुसरे षटक अद्यापपर्यंत प्रोग्रेस आपण पाहताय. गोलंदाजी मार्क वरती आलाय जी हनुमान तांबडशेत संघाचा. न्यू बॅटर एंटर होतोय. प्रियेश या नावानं जशी परिधान केलेला 11 चिंचपाडा संघाचा डावकुऱ्या हाताचा फलंदाज. फटका मात्र फसतोय. चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. विकेट अजून एक केली जाईल. टीम या हनुमान तांबडशेत संघामध्ये सलगची दुसरी विकेट येते. डगआउट मध्ये फलंदाज जातोय यश आणि आता यशला आणला जातोय. गेटच्या शेजारी जे उभे आहेत त्यांनी तिकडून जरा बाजूला व्हायचंय. बाउंड्रीच्या आतमध्ये येण्याचा कोणत्याही प्रेक्षकाने प्रयत्न करू नका. बाउंड्रीच्या लाईनच्या बाहेर थांबायचंय. डोंगरी संघ देखील उपस्थित होतोय. त्यांना देखील विनंती असेल की आपण आल्याची या ठिकाणी रिपोर्टिंग करायची आहे. सातत्यानं आपण पाहतोय की डोंगरी संघ देखील वरून स्पर्धेमध्ये इन्फॉर्म मध्ये सध्याच्या घडीला पाहायला मिळतोय. धावसंख्या 19 आणि चेंडू झाले ते 4. 4 चेंडू समाप्तीनंतर धावसंख्या 19. यावेळेचा चेंडू थोडा फसवा फेकला जातो. स्लोवर होता आणि तदनंतर मात्र बॅकफुटला येऊन चेंडूला स्लॅश करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जात होता. डॉट बॉलची सांगता या ठिकाणी केली जाईल आणि डॉट बॉल समाप्तीनंतर शेवटचा बॉल या ठिकाणी वाईड बॉल येतोय. धावसंख्या 20. प्रति चेंडू मागे कदाचित सिंगल डबल चौकार अशा पद्धतीने रणनीती आखली गेली. नंतर मात्र तांबडशेत संघाला इथे कमबॅक करायचं असेल तर आतापर्यंत 2 षटक संपलीत. धावसंख्या 21 आले. विजयासाठी धावा गोळा करायच्या होत्या 31 आणि आता धावा झाल्यात त्या म्हणजे 21. विजयासाठी फक्त आता 6 चेंडू आणि 10 धावेची गरज असणार आहे.
6 बॉल अँड नीड रन फॉर द 10. विजयासाठी 10 धावाची आवश्यकता असेल. कुंभारळी आणि गंगारळी तयार राहायचंय. पॅडी टीमला तयार ठेवायचंय. झोपायला गेले असतील तर त्यांना फोन करून लगेच बोलवा, कारण की 6 चेंडूचा खेळ फक्त उरलाय. त्याच्यानंतर कुंभारळी अगेन्स्ट टीम गंगारळी असा पहिल्या अ गटातील पहिली क्वार्टर फायनल असेल. अ गटातील पहिली क्वार्टर फायनल हा सामना संपल्यानंतर खेळवली जाईल. पॅडीच्या विरोधात गंगारळी. चला जास्त वेळ घेऊ नका, अजून बरेचसे सामने आपल्याला खेळायचे आहेत, त्याच्यामुळे जास्त वेळ अजिबात घेण्याचा प्रयत्न करू नका. 4-4:30 दरम्यान आपल्याला आजची फायनल या ठिकाणी खेळवायची आहे. ओहो लाजवाब. पंचांचा निर्णय अंतिम असेल आणि खेळाडूंनी देखील खरं बोलायचं आहे. खेळाडू वृत्ती दाखवायची आपली. पंचांचा निर्णय हा अंतिम राहील. वाईड बॉल. अतिरिक्त धावेनी वाढ. पंचांवरती दबाव टाकायचा नाही आणि खेळाडूंनी खरं देखील बोलायचं आहे. स्वतःची खेळवृत्ती दाखवण्याचा प्रयत्न करायचा आहे. वाईड बॉल येतोय. धावसंख्या 22. आता विजयासाठी 9 धावेची गरज असेल. एक चांगली गोलंदाजी स्वीकारतोय गोलंदाज यावेळेस. फुलटॉस बॉल त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, एकच बनेल आणि एका धावानं धप्पलक पुढे फ्लाय होता. नंबर 23 या आकड्यावरती. आता चेंडू राहिले तर काहीशे कमी आणि 9 धावेची अजूनही 8 धावेची अजूनही गरज असेल. समोरला खेळण्यास स्वतःच्या फलंदाजामध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला जात होता. गोलंदाज मात्र त्या ठिकाणी हाबी झाला होता, परंतु पायाला लागल्यानंतर चेंडू अगदी ऑन साईडला गेला. त्यानंतर एक सिंगल फक्त पुन्हा एकदा बनेल. आता 7 धावेची गरज असेल. चेंडू झाले तर मात्र 2 आणि 4 चेंडू 7 धावा. समीकरण फार मोठं दिसतंय, परंतु एखाद मोठा फटका आला तर समीकरण बदलायला जास्त वेळ लागणार नाही. वक्त वक्त की बात है, टाइम टाइम की बात है. आज है तो कल बरसात है. त्यामुळे वेळेला आणि इथे वेळ नाही, टाइम बदललाय. टाइम आता फारसा बाकी आहे. जय हनुमान तांबडशेत संघाकडे. मुंगोशी संघाचे कर्णधार आमच्या सोबत जॉईन व्हायचंय. मुंगोशी टीमचे कर्णधार आमच्या सोबत जॉईन व्हायचंय. 3 चेंडू आणि आता विजयासाठी 7 धावा. 3 चेंडू 7 धावा. घेरवली आणि मुंगोशी संघ जर आला असेल तर त्यांनी आमचे संपर्क साधायचे. विशालच्या बॅट मधून येतोय हा खणखणीत चौकार. या 4 धावेने धावसंख्या वाढते 28. 2 चेंडू 3 धावा आणि हा चौका भेटतोय. या चौक्यात आरवी 11 चिंचपाडा हा संघ विजय झालेला आहे. विजयी संघाचं अभिनंदन आणि हारलेल्या संघ टॉस झालेला आहे. क्वार्टर फायनलचा सामना. तांबडशेट संघाचा संघनायक आपण व्यासपीठावर यायचंय.